मित्रांनो, नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. लाखो करोडो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. सरकार, प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणाची तयारी सुरू आहे. पण कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी जर कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्क ऑर्डरचा खेळ सुरू झाला असेल तर हा केवळ फसवणुकीचा प्रकार आहे का, की यामागे आणखी काही मोठं नेटवर्क आहे? आज आवाज जनतेचा मध्ये आपण कोणावरही अंतिम आरोप करणार नाही. न्यायालयाचा निकाल येण्याआधी कोणालाही दोषी ठरवणार नाही. पण FIR मध्ये काय म्हटलंय, पोलिसांच्या तपासात नेमकं काय आहे, याचा आपण आज लेखाजोखा घेणार आहोत. या 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर कशा तयार केल्या गेल्या, कोट्यवधींची कामे मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे कसे घेतले गेले, आणि सर्वात महत्त्वाचा, या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची जबाबदारी काय, हे प्रश्न आज आपण उपस्थित करणार आहोत. नमस्कार, मी सुनील गायकवाड. आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कुंभमेळ्याच्या कामांची बनावट कागदपत्र तयार करून 591 कोटी रुपयांच्या खोट्या वर्क ऑर्डर देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा उल्लेख FIR मध्ये आहे. आणि आणखी धक्कादायक म्हणजे कुंभमेळा प्राधिकरणाशी संबंधित असल्याचा आभास निर्माण करणारे कागदपत्रे तयार करण्यात आली. ऐकली विशेष बाब, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा कथित वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्तात नमूद केले आहे. इतर माध्यमांवर जे वृत्त प्रसारित होत आहेत त्यात ही सर्व माहिती आहे. इतकंच नाही, भारत सरकारची राजमुद्राही वापरण्यात आल्याचा आरोप आहे. आता जरा विचार करा, सामान्य माणसाला एखादा साधा सरकारी दाखला मिळवण्यासाठी किती प्रक्रिया पूर्ण करावी लागते, आणि इथे सरकारी अधिकाऱ्यांची डिजिटल सही, सरकारी राजमुद्रा, कुंभमेळा प्राधिकरणाचे नाव आणि कोट्यवधी रुपयाचे वर्क ऑर्डर्स म्हणजे कार्यारंभ आदेश. जर हे सर्व आरोप तपासात खरे ठरले तर प्रश्न फक्त फसवणूक करणाऱ्यांचा नाही, तर अशी कागदपत्रे बाहेरून विश्वासार्ह दिसतील इतकी तयार कशी झाली हा देखील आहे. बनावट वर्क ऑर्डरचा फॉर्म्युला काय होता? FIR मध्ये नमूद केलेल्या तपशिलानुसार काही ठेकेदारांना सांगितले जात होते की कुंभमेळ्यातील मोठे टेंडर आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. हाऊसकीपिंग असेल, जेवणपाणी असेल, बॅटरी असेल, इन्व्हर्टर असेल आणि सोलर सिस्टीम असेल, त्याचबरोबर CCTV कॅमेरा असेल, सुरक्षा व्यवस्थेत संबंधित कामे असतील, अशा विविध कामांची नावे घेऊन ठेकेदारांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. काही प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामाचे आमिष दाखवण्यात आले आणि त्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे आहेत. टेंडर मंजूर करून घ्यायचे आहे. वर्क ऑर्डर आम्ही मिळवून देतो असं सांगून कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप FIR मध्ये आहे. म्हणजे पहिल्यांदाच कामाचं आमिष, नंतर सरकारी कागदपत्रांचा आधार, मग बनावट वर्क ऑर्डर आणि त्यानंतर पैशांची मागणी. हा आरोप जर तपासात सिद्ध झाला तरी साधी फसवणूक नसून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेला हा एक प्रकार ठरू शकतो. इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या तक्रारी आणि FIRच्या तपशिलांमध्ये वेगवेगळ्या कामांच्या मोठ्या रकमा नमूद केल्याचे समोर येते. काही ठिकाणी 268 कोटी रुपयांची 3 टेंडरचा उल्लेख आहे. काही ठिकाणी 452.28 कोटी रुपयांच्या हाऊसकीपिंग कामाचा उल्लेख आहे. काही प्रकरणांमध्ये बॅटरी, इन्व्हर्टर आणि सोलरच्या कामांचा उल्लेख आहे. तर CCTV आणि सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित 35 कोटी रुपयांच्या कामांचाही तपशील यात समोर येत आहे. आणि पोलिसात दाखल FIRच्या तपशिलानुसार एकत्रितपणे 591 कोटी रुपयांच्या आसपास या बनावट वर्क ऑर्डरचा उल्लेख आहे. म्हणूनच 591 कोटींचा आकडा नेमका कशाचा आहे? बनावट वर्क ऑर्डरची एकत्रित किंमत किती?
या वेगवेगळ्या तक्रारींमधील प्रस्तावित कामांची एकूण किंमत याचा अधिकृत खुलासा पोलिसांनी आणि कुंभमेळा प्राधिकरणाने करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आकडा हा छोटा नाही, ही रक्कम कोट्यवधी नव्हे तर शेकडो कोटींच्या कामांभोवती फिरत आहे. आता विविध वर्तमानपत्रातील वृत्तानुसार या प्रकरणात जामनेरशी संबंधित काही संशयितांची नावे समोर आली आहेत. तपासाच्या विविध टप्प्यांमध्ये तनय महाजन, नरेंद्र महाजन, शकील अहमद शेख यांच्यासह इतर संशयितांवर कारवाई झाल्याचे वृत्त आहे. नंतर चौथा आरोपी अब्दुल रईस अब्दुल मुनाफ शेख याला शेतात लपलेल्या अवस्थेत पकडल्याचे वृत्तात नमूद आहे. त्यानंतर आणखी 2 व्यक्तींची चौकशी सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. म्हणजेच या प्रकरणात संशयितांची संख्या वाढत चालली आहे आणि त्यामुळेच पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, हे नेटवर्क नेमकं किती मोठं आहे. एफआयआर मध्ये तक्रारदार म्हणून वेगवेगळ्या ठेकेदाराची नावे आणि त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेचा तपशील आहे. तो तपशील त्यात दिसतो. एका तक्रारीत कुंभमेळ्यासाठी जेवण आणि पाण्याच्या कामांचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून 1,40,00,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केल्याचाही उल्लेख आहे. दुसऱ्या प्रकरणात हाऊसकीपिंगच्या कामासाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे आणि तिसऱ्या प्रकरणात बॅटरी, इन्व्हर्टर आणि सोलारच्या कामाचे आमिष दाखवून लाखो रुपये घेतल्याचा तपशील आहे. आणि काही प्रकारांमध्ये नफा झाल्यानंतर ठराविक टक्केवारी देण्याची भाषा केल्याचाही आरोप आहे. म्हणजेच काम मिळवून देतो, आधी पैसे मोजा. हा कथित फॉर्म्युला वापरला गेला का? हा प्रश्न आता पोलिसांचा तपासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आता या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक मुद्दा, कथित वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर एका तक्रारदाराला कागदपत्रांमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक आढळली. चूक कोणाला आढळली? ज्याला ते टेंडर मिळणार होतं त्याला ती स्पेलिंगमध्ये चूक आढळली आणि तिथून संशय निर्माण झाला. तपास केला असता ज्या कामाची वर्क ऑर्डर दिली होती ते काम प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हते असा दावा त्या तक्रारीत करण्यात आला. आता प्रश्न असा आहे, जर एखादा ठेकेदार स्वतः कागदपत्रांची पडताळणी करू शकतो तर सरकारी यंत्रणेकडे अशी पडताळणी करण्यासाठी किती मोठी यंत्रणा उपलब्ध आहे? आणि जर बनावट वर्क ऑर्डर इतकी विश्वासार्ह झाली असेल तर सरकारी पातळीवर तिची पडताळणी कुठे झाली? आणि आता सर्वात मोठा प्रश्न, प्रशासन काय करीत होते आणि प्रशासन कुठे होते? मित्रांनो, हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नाही, हा प्रश्न सरकारचा आहे. सत्ताधारी पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीचा असो, कुंभमेळा हा जनतेच्या भावनेचा विषय आहे. करदात्याच्या पैशातून हजारो कोटी रुपयांचे कामे होणार आहेत. मग प्रत्येक टेंडर पारदर्शक असलं पाहिजे, प्रत्येक वर्क ऑर्डर खरी असली पाहिजे, प्रत्येक ठेकेदाराची पात्रता तपासली गेली पाहिजे आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब आला पाहिजे. या प्रकरणात संबंधित मंत्र्याच्या मतदारसंघाशी संबंधित व्यक्तीची नावे समोर आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले. आमचा प्रश्न व्यक्तिगत नाही, आमचा प्रश्न आहे, कुंभमेळ्याच्या नावाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट वर्क ऑर्डर तयार होत असतील तर प्रशासनाची पूर्व तपासणी व्यवस्था काय करत होती? कुंभमेळा प्राधिकरण काय करत होते? विभागीय आयुक्त कार्यालयाची यंत्रणा काय करत होती? आणि जिल्हा प्रशासन काय करत होते? आणि सर्वात महत्त्वाचं, सरकारी कामांसाठी ठेकेदारांमध्ये एवढ्या मोठ्या रकमेची उलाढाल होण्याचा संशय निर्माण होईपर्यंत ही यंत्रणा सतर्क का झाली नाही? आता या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मुद्दा समोर येतोय. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या कामासाठी बाहेरच्या भागातील अनेक राजकीय कार्यकर्ते आणि संबंधित मंडळीचा वावर या परिसरात वाढला आहे. हे कार्यकर्ते झुंडीने नाशिक शहरात फिरत आहेत. मग त्यात जामनेर असेल, जळगाव असेल, पाचोरा असेल, चाळीसगाव असेल, भुसावळ असेल, मुक्ताईनगर असेल, धुळे या भागातील मंडळी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामासाठी फिरत असल्याचे दावे केले जात आहेत. काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये शासकीय कार्यालय, विश्रामगृहे आणि मंत्रालयातील वावराचाही उल्लेख झाल्याचे सांगितले जाते. पण हा आरोप आहे की वस्तुस्थिती? याची चौकशी झाली पाहिजे.
कारण जर कोणी कायदेशीर मार्गाने व्यवसायासाठी नाशिकमध्ये आले असेल तर त्यात गैर काहीच नाही. पण जर कुंभमेळ्याच्या सरकारी कामांवर प्रभाव टाकण्यासाठी कोणतेही अधिकृत नेटवर्क कार्यरत असेल तर ते उघड झालेच पाहिजे. आवाज जनतेचा हा आमचा चॅनल कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, पण जनतेच्या पैशाच्या गैरवापराच्या विरोधात नक्कीच आहे. कुंभमेळा श्रद्धेचा विषय आहे, दलालीचा नाही. मित्रांनो, कुंभमेळा म्हणजे केवळ एक सरकारी प्रकल्प नाही, तो लाखो करोडो लोकांच्या श्रद्धेशी जोडलेला विषय आहे. नाशिकची ओळख जगभरात पोहोचवणारा हा सोहळा आहे आणि त्यामुळे कुंभमेळ्याच्या नावाने 1 रुपयाचीही फसवणूक झाली तर ती केवळ आर्थिक फसवणूक राहत नाही, ती लोकांच्या श्रद्धेशी केलेली फसवणूक ठरते. म्हणूनच सरकारने आता केवळ आरोपींना अटक करून थांबू नये. बनावट वर्क ऑर्डर कुठून तयार झाल्या, कुणी तयार केल्या, कागदपत्रे कुठून मिळाली, डिजिटल स्वाक्षरी कशी वापरली गेली, राजमुद्रा कुठून आली आणि ठेकेदारांची माहिती कुणाकडून मिळाली, पैसे कुठे गेले, बँक खात्यांमधून पुढे कोणाकोणाकडे गेले आणि या सगळ्यामागे आणखी कोण कोण आहेत, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. आमचे प्रशासनाला थेट 7 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, 591 कोटीच्या कथित बनावट वर्क ऑर्डर्सचा नेमका तपशील काय? दुसरा प्रश्न, अशा किती बनावट वर्क ऑर्डर्स तयार झाल्या आणि प्रत्यक्ष किती ठेकेदारांकडून पैसे घेतले गेले? प्रश्न तिसरा, सरकारी अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरी आणि राजमुद्रेचा कथित गैरवापर कसा झाला? प्रश्न चौथा, या प्रकरणात आतल्या सरकारी यंत्रणेतील कुणाकुणाचा सहभाग किंवा माहितीची गळती झाली का? पाचवा प्रश्न, आतापर्यंत अटक झालेल्या संशयितांकडून किती रक्कम जप्त झाली? सहावा प्रश्न, बँक व्यवहार, मोबाईल कॉल, डिजिटल पुरावे आणि बनावट कागदपत्रांचा संपूर्ण तपास कधीपर्यंत पूर्ण होणार, तो जनतेला कधी खुला होणार? आणि सातवा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कुंभमेळ्याच्या आगामी सर्व टेंडरची स्वतंत्र, पारदर्शक आणि कठोर ऑडिट व्यवस्था सरकार उभी करणार आहे का? मित्रांनो, आज बनावट वर्क ऑर्डरचा प्रकार समोर आला आहे. उद्या आणखी कोणता एखादा प्रकार समोर येईल. कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींची कामे होणार आहेत. म्हणूनच आजपासून प्रत्येक टेंडरवर जनतेची नजर असली पाहिजे. काम कोणाला मिळालं, किती रुपयांचं मिळालं, टेंडरची अट काय होती, स्पर्धेत किती ठेकेदार होते, कामाची गुणवत्ता काय आणि खर्च झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब काय, हा प्रश्न विचारणं म्हणजे विकासाला विरोध नाही, उलट भ्रष्टाचार मुक्त विकासाची ही मागणी आहे. आणि आवाज जनतेचा ही स्पष्ट भूमिका आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधक, मंत्री असो व अधिकारी, ठेकेदार असो किंवा दलाल, कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही. या प्रकरणात ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग असेल त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि ज्यांचा सहभाग नसेल त्यांच्यावर केवळ राजकीय चर्चेच्या आधारावर आरोप होऊ नये. कारण आम्हाला सनसनाटी नको, आम्हाला सत्य हवंय. मी सुनील गायकवाड. आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. या प्रकरणातील FIR, सरकारी कागदपत्रे, टेंडर प्रक्रिया आणि पुढील तपासातून जे काही अधिकृतपणे समोर येईल ते सर्वात आधी आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण कुंभमेळा हा श्रद्धेचा विषय आहे आणि जनतेचा पैसा हा जनतेच्या कामासाठीच खर्च झाला पाहिजे. आजच्या भागात इतकेच. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.